ओम नमो गुरुदेवा। 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 नित्य खडो गुरुसेवा। ओम नमो गुरुदेवा। नित्य खडो गुरुसेवा। नित्य खडो गुरुसेवा। नित्य खडो गुरुसेवा। ओम नमो गुरुदेवा। ओम नमो गुरुदेवा। ओम नमो गुरुदेवा। देवा देवा। ओम नमो गुरुदेवा। तव कृपेने कृतार्थ केले। तव कृपेने कृतार्थ केले। कर्मातुनी मुक्तै केले। कर्मातुनी मुक्तै केले। कर्मातुनी मुक्तै केले। कर्मातुनी मुक्तै केले। ओम नमो गुरुदेवा। ओम नमो गुरुदेवा। ओम नमो गुरुदेवा। देवा देवा। ओम नमो गुरुदेवा। गुरुमंत्राने पावन केले। गुरुमंत्राने पावन केले। शांती सुखाच्या सागरी रमले। शांती सुखाच्या सागरी रमविले। शांती सुखाच्या सागरी रमले। शांती सुखाच्या सागरी रमविले। ओम नमो गुरुदेवा। ओम नमो गुरुदेवा। ओम नमो गुरुदेवा। देवा देवा। ओम नमो गुरुदेवा। ध्यान धारणा धर्मनिष्ठता। ध्यान धारणा धर्मनिष्ठता। जे कृष्ण हरी हरी हे जरा ध्यान धारणा धर्मनिष्ठता। ध्यान धारणा धर्मनिष्ठता। शिकवण दिदली दिव्य दैवता। शिकवण दिदली दिव्य दैवता। शिकवण दिदली दिव्य दैवता। शिकवण दिदली
नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरो तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वयदां दाट्यान्धकारापहां हस्ते स्फटिकमालिकां विद्वतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदाम्। ॐ नमः पार्वती हर हर महादेव। कृष्ण भगवान की दत्त 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 निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। बलि जय महाराज की भगवान की सर्वदा मैया की मैया की गौरी शंकर भगवान की जय जनार्दन जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति ओ जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति जय जनार्दन भक्तांची स्फूर्ती ओ जय जनार्दन भक्तांची स्फूर्ती जय जनार्दन मंगलमय मूर्ती जनार्दन मंगलमय मूर्ती जय जनार्दन चैतन्य मूर्ती ओ जय जनार्दन मंगलमय मूर्ती जनार्दन मंगलमय मूर्ती जय जनार्दन चैतन्य मूर्ती। शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या भगवान गौरी शंकर महादेवाच्या कृपेने श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा पालखीचा सोहळा गेले 27-28 वर्षापासून या जाफराबाद भोकरदन शिल्लोड या तालुक्यामध्ये मोठ्या आनंदानं तुम्ही स्वागत करता। सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कार्यासाठी आपण कष्ट करतो रात्रदिवस शेतीमध्ये आणि त्या कष्टार्जित उत्पन्नातला काही भाग धान्य रूपानं सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कार्यासाठी देते द्यावं। हे फार मोठं कार्य, फार मोठं पुण्याचा भाग तुमच्या पदरात टाकायचं आहे सद्गुरू जनार्दन स्वामींना, म्हणून हा उपक्रम त्यांनी लावला। हे उपक्रम या भागामध्ये श्री सद्गुरू साहेबपरायण श्री काबराव शेठ पिंपळे गुरुजी, उखार्डे साहेब, शिवाजी महाराज, फकीरराव पाटील, विठ्ठलभाऊ मामा या माध्यमातून तुमच्या 27 किंवा 70-80 खेड्यातले लोक हे धान्य देतात। त्या धान्याचा किती सदुपयोग होतो हे गिरबाबांनी तुम्हाला सांगितलं आहे। असा एखाद्या पुण्यपुरुषाच्या मुखामध्ये एक घास गेला तर ते पुण्य तुम्हाला कामाला येईल। ते तुमच्या लेकरबाळाला कामाला येऊन राहिलं। गेल्या 27 वर्षाचे हजारो अनुभव आहेत। लेकरं चांगले कार्यक्रमाला येतात, लेकरं चांगले पदावर गेले, कोणाला नोकरी लागले, कोणा धंदा करताय। नाहीतर आजकालची परिस्थिती लेकराला बिघडण्याकडे जास्त आहे, सुधारण्याकडे कमी। पण तुमच्या सेवेनं, त्या पुण्यानं त्या लेकरांना चांगली सद्बुद्धी होऊन राहिली।
आणि म्हणून द्या हो, या भागातल्या धान्य फेरीला बरेच दिवस येणं झालं, पण आता ते शक्य होत नाही प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे. म्हणून महेशगिरी महाराज आणि श्रवणगिरी महाराज, राघवगिरीजी महाराज हे कार्य करतायत. म्हणून तुम्ही या कार्यक्रमासाठी, धान्य फेरीच्या कार्यक्रमासाठी सद्गुरू जनार्दन स्वामीच्या पालखीच्या निमित्तानं आलात. म्हणून सर्व बंधू भगिनींना, ज्येष्ठ वरिष्ठांना, तरुण भक्तमंडळांना, सरपंच, उपसरपंच, सर्व पदाधिकारी, शासकीय प्रशासकीय सर्वांना माधवगिरी बाबाचा व्यासपीठावरून नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. तरुण मंडळींचा कार्यक्रम जास्त उत्साह आहे. खरं वास्तव की त्यांनीच केलं पाहिजे. मुलाला बापाचं वय झालं, त्यानं बांधावर बसावं आणि मुलांकडून पेरणी व खरणी करून घ्यावी, असं मराठी आपलं सांगतो. आपला समाज असाच आहे. त्याला यायला लागलं ना, आपला जोडा मुलाच्या पायात यायला लागलं तर आपण शांत बसलं पाहिजे, फक्त मार्गदर्शन केलं पाहिजे. तोच भाग या क्षेत्रातसुद्धा आहे, परमार्थ क्षेत्रातसुद्धा आहे. आणि म्हणून द्या सर्वांना माझ्या मायबहिणींना, बंधू भगिनींना, बालगोपालांना व्यासपीठावरून माधवगिरी बाबाचा नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. भे भगवान आदरणीय सद्गुरू साहेब परायण या भूमीने 2 रत्न सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कार्यासाठी दिले देव हो. हे त्या कुळाचं सावत महाराज सांगितले, उद्धरले कुळ माळी यांचे. तसंच प्रकारचं तुमचं कुळ उबाळे कुळ म्हणा किंवा तुमचं गावाचं म्हणा, एक 2 रत्न सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कार्यासाठी दिले. असे पळून गेलेले, काही आघात झालेले, काही त्रास झालेला, काही कौटुंबिक त्रास झालेले बरेच साधू झालेले आहेत. पण अतिशय मनपूर्वक, कसल्याही प्रकारची न्यूनता नाही, अशा प्रकारचं साधुत्व आणि तुमच्या गावातील 2 रत्नांना मिळालं. त्यापैकी एक महेशगिरीजी महाराज आहे आणि राघवगिरी महाराज आहे. शिक्षणाच्या निमित्तानं आलं आणि गुरुमावलीचं कार्य आवडलं आणि काहीतरी होता पूर्वीचा ठेवा, तो या भावा सापडला. आमच्या गीता तत्त्वज्ञान सांगते की तत्रतम बुद्धी संयोगम प्रवृत्ती शुचिनाम श्रीमाताम गे हे योग भ्रष्टो बीजायते. काही मागील साधना असेल ती अपूर्ण राहिली. म्हणून या 2 रत्नांनी सद्गुरू जनार्दन स्वामीच्या कार्यासाठी ऐहिक आयुष्याचं सुख सोडून पारलौकिक आयुष्याचं सुख धारण करण्यासाठी आणि साधुवृत्त पत्कारलं. देव काहीतरी पूर्वीचं दोरा असेल, कोणते तरी साधू संतांची सेवा घडली असेल. आता सांगितलं की रामदासजी महाराज, इथं आरतखेड्याचे महाराज, आता जसं माऊलीला गावाजवळ खेळला त्यांची समाधी आहे, कोणत्या तरी रूपानं त्यांची सेवा घडली असेल आणि म्हणून त्या सेवेचं फळ आहे. तुमच्या गावाला सेवेचं फळ तुम्ही हेच माना द्या हो, की आज महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी तुम्ही पहा, प्रवचनाच्या कीर्तनाच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला येतं की चांगलं त्या भागामध्ये चांगलं प्रवचन, विदर्भापर्यंत इकडं महाराष्ट्राच्या या भागामध्ये कीर्तनाचं चांगल्या प्रकारचं आणि कीर्तन करतात. कुठं शिकले का? कीर्तन शिकायला जावं लागतं आळंदीला, भागवत शिकायला जावं लागतं वृंदावनला. दोन्ही महात्मे कुठं शिकले का? इट इज द गिफ्ट ऑफ द गॉड. माय गॉड इज जनार्दन स्वामी. इंग्रजी येत असेल तुम्हाला, शिकलेले असेल तर. जनार्दन स्वामीच्या कृपेने हे प्राप्त झालं. भागवत म्हणा किंवा हे म्हणा कीर्तन प्रवचन म्हणा. आणि म्हणून द्या श्री महेशगिरीजी महाराज बाबाजींची अत्यंत जवळून सेवा केली. विद्यार्थी अवस्थेत आले श्रवणगिरीजी महाराज, त्यांना पण उपरती झाली, त्यांना पण, आणि शेवटच्या क्षणापर्यंत सद्गुरू जनार्दन स्वामीची विद्यार्थी अवस्थेत सेवा करायला लागते. रात्रभर जागायचं. जनार्दन स्वामीला इकडचं इकडं नव्हतं होता येत, अपंग पाय असल्यामुळं आणि त्रास असल्यामुळं दुसऱ्यालाच करावं लागतं सेवादारी लोक. रात्रभर शिवाय दिवसभर काम. ती रात्रभर सेवा करायची संधी या देहाला मिळाली, ती बऱ्याच वर्ष मिळाली आणि बरेच महिने पण मिळाली, अत्यंत जवळची. त्यामुळं रात्री
मला नाही वाटत जनार्दन स्वामींच्या सानिध्यात आल्यापासून 12च्या आत झोपणं, क्वचित दुखत असलं तरच, काही आजार असला तरच, नाही तर नाही. ती सवय लागली, आजवर झोप पण येत नाही. आणि म्हणून देव रात्रभर सेवा असायची, इकडचं पाय इकडं करावं लागायचं. आणि म्हणून देव ती सेवा शेवटच्या श्वासापर्यंत. खूप तब्येत बिघडली जनार्दन स्वामींची. आसनावरून खाली घेतलं, खाली घेतल्यानंतर दक्षिणेकडं उत्तरेकडं तोंड करून बसले, ऑक्सिजन चालू केला. मला सांगितलं तुम्ही स्नान करून या. बाकीचे जे डॉक्टर होते, काही आमचे विश्वस्त मंडळ होते, ते समोरच्या आणि अनुष्ठान शाळेत बसले. आता 4-5 दिवसात जागरण असल्यामुळे थोडे डुलका लागला. आम्ही स्नानाला गेलो. जनार्दन मार्गशीर्ष महिना, थंडी खूप, कोळशाची शेगडी आणून दिली बाबाजींना शेकायला आणि स्नानाला गेलो. तिकडून आल्यानंतर श्रवणगिरी महाराज सांगितलं, बाबा ऑक्सिजनची नळी निघाली, नाकात असते नळी, शेवटचा भाग होता. डॉक्टरनं मला सांगितलं होतं की बाबा आता थोड्या दिवस नाही, काही थोड्या तासाचाच भाग आहे, जनार्दन स्वामीचं हार्ट काम करत नाही. आम्ही शिकलेलं असल्यामुळं ठीक आहे. 75 वर्ष ज्यांनी कार्य केलं हृदयापासून, तर ते हृदय किती साथ देणार आहे. अनेक प्रकारच्या हृदयाचं परिवर्तन केलं जनार्दन स्वामींनी, त्यासाठी काही खर्च केला, हृदयाचा काही भाग खर्चच झाला ना. किती लाखो लोकांचे परिवार आणि गोकुळासारखे फुलवून दिले त्यांनी, मळा फुलिला भक्तीचा. आणि तिकडून आलं तर शांत झालेले होते. सांगायचं तात्पर्य हे की शेवटच्या श्वासापर्यंत सेवा. कोणी काही सांगत असेल, कोणी काही लिहित असेल, त्याला माझं काही दुमत नाही. पण या देहानं प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. शेवटचं आम्हीसुद्धा नव्हतो, स्नानाला गेलो होतो, तिकडून बाबाजीच्या स्नानाचं पाण्याची व्यवस्था करायला गेलो होतो, कोणीच नव्हतं. आणि म्हणून देव असे परम भाग्यवान श्री श्रवणगिरीजी महाराज आहे. संतोषगिरी महाराज पूजा करत बाबाजींची पूजा करायचे, बाबाजींचं फराळ करायचे. अशा दिव्य महात्म्यांच्या सानिध्य आणि आपल्याला लाभतं आहे. आणि म्हणून देव या अशा आम्ही जे भेग भगवान माध्यमातून पाहत असतील, या सर्व भेग भगवंताला आणि ओम नमो नारायण आहे. या भागामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामीचं तुम्हाला सांगितलं की रामदासी महाराजांची काहीतरी आईवडिलांना सेवा केली असेल किंवा यांनी काही लहानपणी सेवा केली असेल, म्हणून त्यांना आणि गोमावलीलासुद्धा जनार्दन स्वामीच्या कार्यामध्ये आणि करण्याची प्रेरणा झाली. सगळ्यालाच होती का? माऊलीबरोबरचे किती लोक डाब्यावर असतील आता मुलं, कशासाठी? सगळ्यालाच मिळतं का ते? नाही. भक्तजनातून हिरे निवडित. हे काही असे काहीतरी पुण्यवान असले पाहिजे. बाबांनी सांगितलं की दुर्लभ हो त्रयमय होतात. काहीतरी दुर्लभ पुण्य असेल आईवडिलांचं, तुमचं स्वतःचं. सुशिरम मातृपुण्यानाम दातृतम पितृपुण्यानाम भाग्यवान आत्मपुण्यानाम. यांचं स्वतःचं भाग्य आहे, आईवडिलाचं भाग्य आहे, आईवडिलाचं पुण्य आहे. आणि यांची स्वतःची साधना असेल, त्यामुळं या मंडळीला विरक्तता प्राप्त झाली. आणि म्हणून सर्व वेग भगवंताला ओम नमो नारायण. भजनी मंडळामध्ये प्रवीण, कृष्णा, ज्ञानेश्वर आणि हरिभक्तपरायण भागवत महाराज आणि कोणी हरिभक्तपरायण मंडळी असेल त्यांना जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. सर्वांना आणि सर्वांना प्रक्षेपण करणारी मंडळी आहे. नंदूभाऊ आहे आणि मुळे अण्णा आहे. सर्वांना जय जनार्दन. आज रामनवरात्र चालू आहे. उद्या परवा हनुमान जयंती आहे. तुम्ही सर्व भक्तिमार्गातली मंडळी आहोत. मंदिराच्या कार्यासाठी पहिल्या वर्षी आलो तर तिथं फक्त मंदिरातच कार्यक्रम झाला, तेवढ्या पुरता. एखादा उठला आणि मारुती महाराज फार मोठा पैलवान होऊन गेला, त्याची उद्या जयंती आहे. आणि आता माहीतच नाही तर काय मारुती रायक कोण काय, पण काही कळे ना. मारुती रायक फार मोठा पैलवान होऊन गेला, पण पैलवानच होते ते वगैरे वगैरे. पण हसू पण येतं, मजा वाटते. खेड्यामध्ये श्रद्धा पाहायला मिळते, शहरामध्ये प्रतिष्ठा पाहायला मिळते. प्रतिष्ठा काही काळ टिकते आणि श्रद्धा अनंत काळ टिकते. हा भाग आहे त्याच्यातला. आणि म्हणून सतत 27 वर्षापासून साधना आहे तुमची धान्य गोळा करायची, देण्याची. कोणाच्या मुखात जातात तुम्ही पाहिलं आहे. तुम्ही बरेच लोक आहेत तुमचे आता कुंभमेळ्याला यात पहा. कोणते वेगवेगळ्या प्रकारचे साधू, वेगवेगळ्या प्रकारचे सिद्ध, कोण खाऊन जाईल काही सांगता येत नाही, काहीच सांगता येत नाही.
आणि म्हणून द्या या धान्याचा सदुपयोग होऊन राहिला, तुमच्या पदार्थ पुण्य पडून राहिलं, म्हणून तुम्हाला प्रेरणा होऊन राहिले. लेकरं चांगले सुधारले. आता विनोद म्हणा, कोणी जे सानिध्यात आले, जनार्दन स्वामीनंतर आपल्या सानिध्यात आले, मी पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही चांगलं शिका बाबा, चांगलं शिका, चांगली नोकरी करा, चांगले लग्न करा, चांगला प्रपंच करा न सुसंस्कृत राहा. सगळ्यांनीच असं महेशगिरी बाबासारखं संन्यास किंवा नॅशनल परमिट घेणं काही योग्य नाही. सगळे जर झाले तर आम्हाला कोणी विचारणार पण नाही. सगळे होतच नाही, शक्यच नाही ते. मी पाहिलं की जनार्दन स्वामीच्या सानिध्यात 12-15 वर्ष राहिले नाही भाऊ, जनार्दन स्वामी स्वतः म्हणून सुद्धा नाही झाले. मग काय म्हणाल पाहिजे तुम्हाला? आणि म्हणून देव आता या रामनवरात्राच्या निमित्तानं आपल्याकडं नवरात्र फक्त देवीचे मानले जातात, पण हे देवीचे पण नवरात्र आहे. ते अश्विन महिन्यात जे शारदीय नवरात्र हे भगवतीचे नवरात्र आहे. प्रत्येक आता उत्तर भारतात इकडं तिकडं त्याच्यातच देवीची पण नवरात्र आहे. इकडं पण देवीची यात्रा पुष्कळ असतात. म्हणून तुम्ही सर्व भक्ती मार्गातले लोक आहोत आपण सर्व. त्यासाठी एक श्लोक घेऊ श्रीमद भगवद्गीतेचा. राजगुज योगनाम समजून सांगताना बहुतेक लोकांना श्लोक पाठ असतो. श्री स्वामी समर्थांच्या फोटोखाली हा श्लोक लिहिलेला असतो. त्या श्लोकावर थोडं निरूपण करू. रात्रीचा कार्यक्रम असतो, इथून गेल्यानंतर साधना असते. आता मला साधनामध्ये विशेष रस, कारण आता होतच नाही तर काय करणार. ठाईचं बसून करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. आता 2-2.5 तास सकाळी, 2-2.5 तास संध्याकाळी, 2-2.5 तास रात्री, असं जो साधनक्रम जनार्दन स्वामींनी दिलेला आहे तेवढं करत राहायचं. आणि शक्य झालं तेवढं सार्वजनिक कार्यक्रम करावंच लागतं. इकडं महेशगिरी बाबा करतात, तिकडं संतोषगिरी महाराज करतात, आमच्या आदिवासी भागामध्ये श्रवणगिरी महाराज करतात. आता अरुणगिरी महाराज पण तयार होऊन राहिले. बरं आहे, हे लोक तयार झाले म्हणजे आम्हाला थोडा आराम आहे. आता शेवटचं हेच असतं की ठाईत बसूनच करायचं असतं, होत नसल्यानंतर काय करणार आहे. आणि म्हणून देव श्री आनंदकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं नाव अध्याय समजून सांगताना अतिशय गुह्यातलं गुह्य राजगुह्य योगाम समजून सांगताना भगवान सांगताय. श्री भगवान उवाच 22वा श्लोक आहे. अनन्य चिंतयन्तो मां ये जनान् पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य चिंतयन्तो मां ये जनान् पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने लिहित आहेत. याला भावार्थ दीपिका म्हणतात, ज्ञानेश्वरी म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये सांगतायत तुमच्याकडं ज्ञानेश्वरीचे पारण होतं. फार चांगली गोष्ट आहे द्या हो. कोणत्याही प्रकारची समस्याचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला मिळतं जरा अभ्यास केला तर. नुसतं वाचन केलं तर ती देववाणी आहे, आर्षवाणी आहे, अभंगवाणी आहे. त्यानं जीभ पवित्र होईल. जरासं थोडंसं मनामध्ये उतरलं तर मन पवित्र होईल. त्याच्या खाली बुद्धीत उतरलं तर योग्य अयोग्य समजेल. त्याच्यापेक्षा आणखीन खाली उतरलं तर चित्त शुद्ध होईल. आणि त्याच्यापेक्षा खाली उतरलं तर आत्मा म्हणजे परमानंद प्राप्त होईल. या पायऱ्या आता मंदिराला जशा पायऱ्या आहेत तशा. असं ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारे आता किती लोक अभ्यास करतात. संप्रदायामध्ये किती अभ्यास करतात. थोडा अभ्यास करतात तर किती चांगल्या प्रकारचा उदरनिर्वाह चालतो महाराज. थोडं सांगतात, पारायण करतात तर किती लोक मान्य देतात. माऊलीला कोणी खापर दिलं का? आणि माऊलीच्या जे साधन आहे ज्ञानेश्वरी त्याच्या अभ्यासानं किती लोकांचं आज भौतिक सुख किती लोकांना मिळून राहिलं. क्लास 1 ऑफिसर लोकांना एवढं लोक मानत नाही तेवढं कीर्तनकार प्रवचनकार ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारा मानतात. याच्यापेक्षा आणखीन माऊलीचं कोणता चमत्कार पाहिजे तुम्हाला. म्हणून हे क्षेत्रसुद्धा काही वावगं नाही. ज्ञानेश्वरी करणं, अभ्यास करणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं हा सुद्धा चांगला मार्ग आहे. दोन्ही होईल त्यानं. दोन्ही पक्ष पायी उद्धरते. दोन्ही होईल, संसार होईल, परमार्थ पण होईल. आणि म्हणून द्या ज्ञानेश्वरीमध्ये माऊली लिहित आहेत
पै सर्व भावेशी उखिते जे ओपले मदचित्ते जैसा गरगोळू उद्दमाते कोणाही नेने तैसा मी वाचोनी काही अनेक घुमटेची नाही मदची नामे पाही जिनिया ठेविले ऐसे अनन्य गतिके चिंती साती माते जीवपाशी तयाचे मीच सेवी हा योगक्षम अवघा ऐसा मनी जो पूर्वी ऐसा हा योगक्षम अवघा दिदल्या निर्वाह तोही मी करी हा योगक्षम बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचे हे गोड असं अमृत द्यावं. हे कानानं जेवायचं असतं, तोंडानं जेवण आपण आता पुरणाची पोळी खाणारच. हे कानानं ऐकले गेलं पाहिजे, मनामध्ये ठेवलं पाहिजे. कानानं ऐकावं, मनानं करावं. कानानं ऐकले गेलं पाहिजे द्यावं. श्रवण प्रथम भक्ती आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरी हो, सत्संग हो, पारायण हो, कुठंतरी गेलं पाहिजे. थोडा तरी वेळ दिला पाहिजे संसारातून. तुम्हाला सुख पाहिजे ना, मग सर्व सुखाचे आगर तुम्ही दररोज म्हणता रवा परखमा देवीवर, पांडुरंगाच्या चरणावर सर्व सुख आहे ना. मग त्याच्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. माऊली येत आहेत की न झडझडून वाहिला आणि या भक्तीच्या वाटेला देवी पावशी अभंग निर्धाम माझे. थोडा तरी वेळ दिला पाहिजे संसारातून. कीर्तनाला म्हणा, प्रवचनाला म्हणा, यज्ञाला म्हणा, अनुष्ठानाला म्हणा. जनार्दन स्वामींनी किती चांगला उपक्रम केला आहे महाराज. वर्षातून 3 अनुष्ठान होतात. श्रावण महिन्यात अनुष्ठान होतं. पेरणी वगैरे झालेली असते, पिकं जोमात आलेले असतात. शेतकऱ्याला थोडी वेळ असतो, तुमच्या भाषेत सावड असते. श्रावण महिना गेला की भाद्रपद महिना गेला की आश्विन महिना गेला की मार्गशीर्ष महिन्यामध्ये ते पिकं सोंगलेले येतात खरीपाचे. त्यावेळेस मग अनुष्ठान असतं, गुरुदत्त पारायण असतं. आता पुण्यतिथीचे कार्यक्रमाला कोपरगावला होतो. श्रावण महिन्यातलं अनुष्ठान नाशिकला होतं. नंतर जे अक्षय तृतीया आहे, शेत नांगरून त्याला चांगलं ऊन खाऊ द्या. ऊन हे म्हणजे 50% खत जे आहे ते उन्हामुळं जमिनीला मिळतं. आमच्याकडं जमिनीला ऊनच मिळत नाही. कोबी झाली का कोथिंबीर झाली का, शिमला झाली का, टमाटे, तिला ऊर येत नाही. म्हणून काही वर्षानंतर जमिनीला सॉईल कमी होऊन जातात. शेतकरी भाषेमध्ये मन नापीक होते. आपली जमीन अशीच ना प्रकारची नापीक झाली. काहीच यायला तयार नाही. द्राक्षे तोट्यात, पेरू येतच नाही. असं झालं. शिवाय आणखीन गंगामाईचं पाणी खराब झालं त्याच्या पाण्यानं. म्हणून सांगायचं तात्पर्य हे आहे की त्या जमीन जशी सुपीक राहिली पाहिजे तसं उन्हाळ्यामध्ये नांगरून ठेवली की सूर्याची उष्णता लागली की मग ते खतच एक प्रकारचं. म्हणून त्यावेळेस उसंत असते शेतकऱ्याला. म्हणून जनार्दन स्वामींनी अक्षय तृतीयाचं अनुष्ठान काढलं. म्हणून द्या हो, हे जे केलं जातं, हा जे उपक्रम येणे तेने करून शेतकरी समाज येईल. त्यांना भक्तिमार्ग समजून सांगण्यासाठी सद्गुरू जनार्दन अन्नकुळीमध्ये याच्यासाठी जन्माला आले. म्हणून त्या हो, कोणत्या निमित्त होईना ना ज्ञानेश्वरीचे पारायणात होणार. म्हणून आपल्याला जर जीवन असं सुकर करून घ्यायचं आहे, वाचायचं आहे, तर त्याने करावं. वाचावी ज्ञान वाचावी
ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचिल जो कोणी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचिल जो कोणी ज्ञानेश्वरी जनी त्यासी लोटांगणी जनी त्यासी लोटांगणी जनी लोटांगणी जनी लोटांगणी जनी लोटांगणी जनी लोटांगणी डोळा पहावी पहावी डोळा पहावी हो डोळा पहावी पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी म्हणून द्या हो. बाबानं सांगितलं की आम्ही इथं हरिपाठ करायचो. त्या माझ्या आई एकूण त्यांच्या माध्यमातून आणि दगडबाईच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी पारायण विनोद पण म्हणायचं आम्ही ज्ञानेश्वरी पारायण केलं. त्यांनी आम्हाला माळ घातली. चांगली गोष्ट आहे. माळ पाहिजेच. लायसन असल्यावर कोणी विचारतं. लायसन नसल्यावर ॲक्सिडेंट झालं तर कसं होतं. हे लायसन आहे. सांगतात बरं की तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र हे लायसन आहे. जबीबाई ते बा म्हणून ते महत्त्वाचं आहे. भस्माविने लाट नाकाविने मोकन शिवायला विने ग्रामव्यर्थ आहे. कुंकू नाही लावलं तर कोणी म्हणलं की त्याला आईवाई म्हणून. कुंकू जसं तुमचं लेणं आहे तसं आमच्या लोकांचं किंवा भागवत धर्माचं लेणं आहे. गंध लावणे, गळ्यात माळा असणे, मुखामध्ये देवाचं नाव असणे. आपण नुसतं नाव घेत होतं किती कौतुक वाटतं तुम्हाला. तसं देवाला वाटतं त्याचं नाव घेतल्यानंतर. नाव घेतल्यानंतर किती कौतुक वाटतं. तुम्हाला बी गुदगुल्या होता आणि इकडं पण यांना गुदगुल्या होते. वा मला चांगलं नाव घेतलं. नाहीतर भांडणं जरी झाले असते तर आडात पडली साकडीन तुझी माझी शपथ मोकळी घरी जाण संध्याकाळी बंद. नाहीतर मग वर्णात मीठ जास्त रात्री. नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले. दिंडीला जातात, गावात प्रदक्षिणा करतात. किती यज्ञ झाले आज. किती लोकांनी गाव प्रदक्षिणा केली. जनार्दन स्वामीच म्हणा, देवाचं नाव म्हणा. जनार्दन नाव हे देवाचंच आहे. किती यज्ञाचं पुण्य मिळालं. हे बाजारात मिळेल का जाफराबादमध्ये. जा बरं एक पावशेर पुण्य घेऊन या. कोण घेऊन ये. ते किलोनं तुम्हाला मिळून राहिलं. आणि म्हणून द्या हो नाम जपता वाया गेलं ऐसं कोणी ऐकेला नाही. वाया जाणार नाही. हे वाया जाणारं साधन नाही. नॉट वेस्टेज. हे पर्पजली आहे. आणि म्हणून देव माऊली सांगतायत की सर्व भावीशी ओखिते अनन्य चिंतेत. दुसरं काही नाही. आपलं कोणताही देव असेल तुमचा, पांडुरंग असेल, भगवान शिव असेल. आता भगवान शिवाची पण प्राणप्रतिष्ठा आहे, मारुतीरायाची पण प्राणप्रतिष्ठा आहे. एकदा छोटं मंदिर होतं, चांगला विकास झाला. परशुरामबुवांनी माध्यमातून त्यांच्या मुलांनी हा वारसा उचलला. त्याला तरुण मंडळींनी साथ दिली पाहिजे. काय असतं राजकारण हे सगळीकडेच आहे. तुमचं गावात असं नाही सांगत मी. उगाच पाडे 10-15 पाडे मिळून एक पंचायत आहे. तिथंसुद्धा हे इलेक्शनमुळं निवडणुकीमुळं वादविवाद हे ते. पण कार्य करताना हे थोडंसं डोळे झाक केली पाहिजे. त्यांच्याकडे डोळे झाक केले पाहिजे. विरोधी पक्षाचं ते कामच आहे विरोध करायचं. त्यांच्याकडे त्यांना समजून सांगायचं, त्यांना वंदन करायचं. घटना लिहित असताना अभ्यास केला की एकदा निवडणूक झाली, पक्ष निवडून आला की तो जे सुधारणा बाबासाहेब म्हणतात बरं माधुगिरी बाबा, तो जे जनता जनार्दनचं कार्य करत असताना शिकलेल्या मुलांनी ऐकावं, सगळ्यांनीच ऐकावं. ते जे जनता जनार्दनाचं किंवा सुधारण्याचं कार्य करत असतील त्याच्यातली काय न्यूनता आहे हे विरोधी पक्षानं सांगावं. त्याला अडथळा करू नये. एक अक्षरही खोटं नाही. ते न्यूनता करा. आता हा रस्ता टाकला आहे, चांगलं करावं, चांगलं डांबर वापरा, तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या, हे सांगायचं. का त्याला विरोध करायचा. आणि हे
न समजल्यामुळं. आणि माऊलीनं अगो 650 वर्षपूर्वीच लिहून ठेवले, ज्ञाने विने नाशिले. ही समज नसल्यामुळं अनास्था आहे. संत सांगती ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकतो म्हणून अनास्था आहे, म्हणून विरोध आहे, म्हणून भांडणं तण आहे, म्हणून सगळ्या गोष्टी. हे जर मूळ ऐकले असतील, हे मूळ जर समजलं असतं, तरुणांना म्हणा, पदाधिकाऱ्यांना म्हणा, सर्वांना म्हणा, तर असं वाद होणारच नाही, गावामध्ये गोकुळ होईल. पण ते आता शक्य नाही, कलियुगाचा भाग आहे आणि बुद्धीचं मालिन्य वाढलेलं आहे, त्यामुळे या गोष्टी आता शक्य होत नाही. तरी परंतु ज्यांना कार्य करायचं आहे त्यांनी तोंडामध्ये साखर ठेवावी, डोक्यावर बर्फ ठेवावा. मग परमार्थ असो, सामाजिक असो, कोणतंही कार्य करताना कार्यकर्त्यांनी शांततेनं सामंजस्यपणानं कार्य केलं तर ते चांगलं हे होतं. म्हणून योगक्षेम जी अप्राप्यची प्राप्ती म्हणजेच योग, आणि प्राप्त झालं त्याचं चिरकाल टिकलं, त्याचं संरक्षण करणं, त्याला बळ देणं, या श्लोकाचा साधा अर्थ आहे. अप्राप्यची प्राप्ती करून देतो न प्राप्याचं रक्षण करतो. कोणाचं? जो अनन्य भावाने माझं चिंतन करतो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अनेक नो हे माझ्या मना. कार्य करत आहे कोणी असो, साधू संतांना काही विरोध झाला नाही का? माऊलीला विरोध झाला नाही का? सगळ्यालाच झाला. देवाला झालं तर बाकीची काय गोष्टी घेऊ म्हटलं तुम्ही. ही तुम्ही भक्तिमार्ग धरला, तुमच्यामध्ये असं सामर्थ्य येतं. दुःख पचवण्याचं सामर्थ्य पाहिजे. आता दुःख पचवण्याचं सामर्थ्य फार कमी झालं महाराज. आईनं सांगितलं की बाबा मोबाईल नको घेऊ, आता घेऊ आपण नंतर पैसे आल्यावर. मुलांनी विष पिऊन घेतलं. किती बुद्धी हलकी झाली. दिल गरीब परिस्थिती समजायला नको मुलांना. ज्यार ते 8-10 वर्षाचा मुलगा आहे, त्याला कळायला लागलं आपली आई काय करते, आपले वडील काय करतात. हे समजायला नको का? ही समज कधी येईल, कुठं जाईल, कुठं शिक्षण मिळेल याचं. पाहिलं का तुम्ही राष्ट्रपतीचं भाषण, पंतप्रधानाचं भाषण, मुख्यमंत्र्याचं भाषण. शिक्षणावर खूप खर्च आहे, तरी परंतु संस्कार आहे का? त्यानं सांगितलं संस्कार आम्ही शक्य नाही देत, आम्ही चांगलं शिकवतो. पण गुरुजी कुठं, मुलं कुठं ऐकतात? मुलं गुरुजीचे वर आहे. गुरुजींनी सांगितलं सगळ्यात खतरनाक नदी कोणती? ब्रह्मपुत्र आहे. खरं भूगोलाच्या ह्याच्यामध्ये ब्रह्मपुत्र नदी दरवर्षी पात्र बदलते, हजारो किलोमीटरचा परिसर जलमय करून टाकते. इतकं तिचं पात्र, कारण ती तिकून येते, हिमालयातून येते. ती आहे खरं असते. ते मुलांनी सांगितलं गुरुजी मी सांग, सगळ्यात मोठी खतरनाक नदी भावना आहे. भावनेमध्ये कोणी वाहून जातं, लहानापासून तर मोठ्यापर्यंत. लहानपण मेरे सामने वाले खिडकी में एक चांद का तुकडा रहता है, गेला. कसं गोड असू येतं. म्हातारे माझं कोणी ऐकत नाही. काय सांगावं, माझ्या भावना कोणी जाणूनच घेत नाही. म्हणजे भावनेत वाहिले, सगळेच भावनेत वाच. काय सांगा, सोनबाई माझं ऐकत नाही. कोणाला चांगली सून मिळाली, कोणाला चांगली सासू मिळाली, सांगा बरं. तुमच्याकडं असेल चांगले सासू म्हणजे बस, सून म्हणजे बस. काय हे गिनत कधी काय, कधी समीकरण कधी एकत्र होईल काय माहिती. समीकरण एकत्र शक्य नाही. आता आहे म्हणा शहरामध्ये काही नाही, सासू नाही, सोन नाही, काही नाही. कार्य कुंदन, कार्य मुकुंदन. चला बरं फिरायला, आम्हाला फिरायला जायचं. आता मी कशाला नाही म्हणू बाबा, जावं. परदेशात गेले, दुबईला एक कुटुंब, आम्ही कशाला नाही म्हणायचं. आता ते झालं तिकडं युद्ध सुरू, बंद झालं सर्व, हॉटेले बिटेले सर्व, गॅसच बंद झालं. तर काय करायचं बाबा. 4 दिवस झाले बिस्किट खाऊन राहिले, बिस्किटही संपली. अरे बाबा, मी सांगितलं त्यांना की एवढ्या पैशामध्ये विमानानं 4 धाम 4-5 ज्योतिर्लिंग झाले असते. कशासाठी जात तिकडे? मोठमोठ्या बिल्डिंग पाहायसाठी आणि सृष्टी सौंदर्य पाहायसाठी. आणि उघडं नागडे लोक पाहायसाठी जातात. कशासाठी जातात? खेड्यातले लोकसुद्धा हो, लग्न झाल्यावर कुठं निघून जातात. जा बाबा, आमचं काय, आमच्याकडं खिशातून जायचं. विचारतं पण यात जायचं बरं की इकडं, जा.
कबीर गले कट्टू एक बात, जिसकी करनी उसके साथ साधू काय को उदास. आम्ही कशाला उदास राहू. बिस्कडं सुद्धा संपले, आता काय करायचं. म्हणलं आता काय करू, आता मी काय करू, इथून पाठवू. हां, वरखेडतून धान्य पाठवू तुम्हाला तिथं सांगा. भज गोविंदम बाल मुकुंदम परमानंदम हरे हरे. गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. भारताची संस्कृती किती चांगली आहे. 12 ज्योतिर्लिंग आहे, 4 धाम आहे. महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठ आहे देवीची, अष्टविनायक आहे, 5 ज्योतिर्लिंग आहे. तिथं जा ना, तिथं दर्शन घ्या. दर्शनम स्पर्शनम पापनाशनम, चांगली सद्बुद्धी होईल. तिथं जाऊन काय मिळतं. पण आता काय महाराज, पैसा आहे. आमच्या सानिध्यातले मुलं पाहतो, आता लग्न झालं सांगतो बाबा आम्ही अष्टविनायकला चालू. चांगले जा, आम्ही अमुक ठिकाणी चाललो, चांगली गोष्ट आहे. हे पारमार्थिक. आमच्याकडचे बहुतेक मंडळी मुलं ऐकतात. वाढदिवस आहे, आश्रमात यायचं, भगवान शंकरला अभिषेक करायचा, गरीब लेकरं आहेत त्यांना जेव घालायचं. उगाचच हॅपी बर्थडे टू यू, केक कापा. हां, तो केक अंडे शेवत नाही. संडे व्हा मंडन खाव मुर्गी के अंडे. ही पद्धत कमी झाली. पहा तुम्ही, बहुतेक लोक आमच्याकडचे सानिध्यातली मंडळी अभिषेक करावं नाही. तुम्हाला काहीच करता येत, गायीला चारा द्या. तिच्या पोटामध्ये 33 कोटी देवत आहे. एका सद्ग्रस्ताने देवासमोर उभं राहिला आणि प्रार्थना करायला लागला, तर मागून टिंबटेन सांगितलं, काय मागून राहिले. तुम्हाला माहिती आहे का किती देव आहे. 33 कोटी देव आहे. वा वा, चांगलं आहे, तुम्हाला पण माहिती आहे 33 कोटी देव आहे. मग तुम्ही काय मागितलं. आणि काही नाही मागितलं, फक्त एका एका देवाने 1-1 रुपये द्यावा. फक्त एका एका देवाने 1-1 रुपये द्यावा, बस एवढंच मागणं, दुसरं काही मागणं. 33 कोटी देवांपैकी मागा जरूर, कारण काय मागावं. मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंत्याने आस करावं. मागा काहीतरी, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतील रोकडे. तो आपण चिंता करतो. मी जर चांगल्या प्रकारची भगवत भावना धरली, पारमार्थिक झालं, तर तुमची इच्छा तो आपोआप पूर्ण करत. अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्व सांभाळतो. कारण आठवित्या कृपाळू देवाशी, पोषित एकटा सर्वांशी तो. पक्षियाची घरी कोठे सामुग्री, परी तो श्रेयाळी सांभाळतो. पक्षाची घरी काय लायसन आहे का. तो सांभाळतो महाराज देवा. पण त्याच्या भक्तीचं संपूर्ण एकच साधन आहे, सततम कीर्तयंतो माम. दळिता कांडिता, दळिता कांडिता, दळिता कांडिता. तुझं गाईन मी अनंता, तुझं गाईन मी अनंता. दळिता कांडिता, दळिता कांडिता. हातामध्ये काम, मुखामध्ये राम, जनी जनार्दन आहे स्वभाव. सद्गुरू जनार्दन स्वामी, तुम्ही रात्रंदिवस कष्ट करा आणि देवाचं नाव घेत राहा. सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, देवपूजा करावी, आईवडिलांचं दर्शन घ्यावं. मंदिर असेल गावात तर त्या मंदिरात दर्शन घ्यावं आणि आपल्या उद्योगाला जावं. दिवसभर उद्योग करावा. चांगल्या प्रकारचं जेवढं जास्त कष्ट केलं तेवढं चांगलं शरीर राहील तुमचं. कष्ट कमी झाले तर रोग वाढले. पहा तुम्ही, मला ज्यांनी परमार्थ शिकवलं, एक रांगनाथ बाबा होते लहानपणी. जसं आता बाबांना सांगितलं की इथं महाराज ते तसे ते वारकरी होते. गंगूबाई उठव पोराला लवकर, काकड्याला जायचं, हरिपारला जायचं. मग आई उठायची, उठ लवकर, रांगनाथ बाबा बोलून राहिले, तू कधी काकड्याला जर गेला ना तर मी तुला मर्यादा करून देईल. आता सगळ्यात श्रेष्ठ तेच. आता काय पिझ्झा थोडी होत त्यावेळेस. बाजरीची भाकर, त्याच्यामध्ये गोड टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं, एक लाडू करून द्यायचा. तू तिथून आला का मग तुला तेवढंच खाऊ, दुसरं काय खाऊ माहीत नव्हतं. 65 सालची गोष्ट असेल, कुठं काय खायला प्यायचं काय फार अवघड होतं त्यावेळेस. मग तिथून आलं का ते आई, त्याच्या निमित्तानं तरी भाजनाला जायचं. मग आता मला कळायला लागलं, मी शिकलो थोडं, मॅट्रिक पास झालो. रांगनाथ बाबा काही करतो का हरिपाठ. मग हा करतो बाबा.
म्हणलं बाबा आता मी शिकलो आहे, तुम्ही ते तंबाखू खाऊ नका, त्यानं रोग होतो. येडा, मी लहानपणापासून खातो, पुढं मला रोग झाला. म्हणजे बाबा त्यानं कॅन्सर होतो, तुला माहीत नाही म्हणे. रामायण वाच, रामायण. लक्ष्मणाला शक्ती लागली ना, तर मारुतीराणी हीच आणून दिली. तेव्हा कुठं लक्ष्मण जिवंत झालं. आता बेडकाच्या तोंडामध्ये जर तंबाखू टाकले ना तुम्ही, मी विज्ञानाचा विद्यार्थी होतो, त्याचं डायग्नोशन करायचं असलं तर 4 पायलं टास्टरचं तेल त्याच्या तोंडात हे द्यायचं, तंबाखू द्यायचं, मग त्या पोट फाडायचं, आणि मध्ये काय काय त्याची डायजेक्शन सिस्टीम काय, पचन संस्था काय वगैरे वगैरे परत शिवून टाकायचं. तिच्या तोंडात ते तंबाखू काढे ती उड्या मारते. सायन्समध्ये प्रयोग या. म्हणलं बाबा आता काय म्हणणार त्यांना, काहीच नाही. सांगतारखं की सिम्पल लिव्हिंग इन हाय स्टँडर्ड, साधं जीवन असावं महाराज. आणि आता साधं जीवन नाही राहिलं तर लोक गुण वाढले. साधं जीवन कुठं राहिलं, कष्टाचं कुठं राहिलं. एक आमचे एक 90-80 वर्षाचे म्हातारे आहेत, अजून गोळी माहीत नाही, अजून सर्व पेपर वाचतात, जाहीर फराक ते सुद्धा. विनोदला हसू येत असेल, आमचे एक आजोबा आहेत 90 वर्षाचं वय, पूर्ण पेपर वाचतात. आता काही उद्योगच नाही, पोरं काम करतात, जीवनभर कष्ट. 2 वर्षापासून आरामशीर आहे, काहीच नाही, अजून व्यायाम करतात. काम नाही काही तर व्यायाम तर केला पाहिजे. मग हेल्थ इज बेटर दॅन वेल्थ. निरोगी शरीर आज खरा दागी नाही, म्हणून द्या काम करताना, उठताना, बसताना सगळं. आणि उद्योग करायचा, संध्याकाळी परत यायचं. आता तुम्ही पहा, संतोषगिरी महाराजांची वडील सकाळी संध्याकाळी हरिपाठ हे ते करून संध्याकाळी आले का मग मंदिरात पोथी वाचायचे. 4 लोक काय यायचे, माझ्या बाहेर बघणे, पांडव प्रताप म्हणा, हरिविजय म्हणा, पूर्वीचे ग्रंथ हे असायचे. किती चांगलं जीवन होतं महाराज. आता विज्ञानाच्या माध्यमातून तर काय विचारूच नका. चांगले चांगले म्हातारेसुद्धा ते मोबाईल घेऊन बसतात की समोरून कोणी गेलं काय, काही घेणं नाही. त्या मोबाईलच्या नात्यामध्ये एवढं आहेत काय सांगायला पाहिजे. बरं असं ते मोटरसायकलवर चालू गाडी, पुढं हिरो, मागं होंडा, जाऊन धडकतात कुठं तरी. किती अनर्थ होऊन राहिले, काय सांगायला पाहिजे. आता किती जरी आम्ही सांगितलं ना त्याचा काही फरक पडणार नाही. मग आम्हाला माहिती, पण आमचं सांगायचं काम आहे, ना ऐकणं, ऐकणं ना ऐकणं तुमचं काम आहे. आणि म्हणून देव खूपच अनर्थ. ते मोबाईलच्या नात्यामध्ये जेवायला बसला तर ते पुरणाची पोळी, सार वगैरे सर्व वाढलं तर बोलून राहिलं फोनवर. त्यानं ते पोळी चुरून राहिलं त्या रशीमध्ये म्हणा किंवा त्या गुळवणीमध्ये, ती काही चुरलेच जाईना. हॅलो बोलून राहिला, त्याने अशी काय पोळी केली वातड, अजून ती पोळी चुरलेच जाईना. अहो म्हणे ती तुमची टोपी आहे, गुडघेवरची टोपी त्या पोळवण्यात पडली आणि तीच चुरून राहिलं. तुम्हाला सांगितलं ना 1000 वेळ की तुम्ही मोबाईलमध्ये बोलू नका म्हणून. जेवण करता करता सुद्धा हो, मग तोच खाना कशाला जेवता, इतकं झालं कठीण. दारुड्याला विचारलं की तू आता नरकात जाशील. शेजारी परमार्थिक माणूस, माळकरी माणूस असं तू नरकात जाशील म्हणे. नरकात काय आहे, दारूचे दुकान आहे का? म्हणे नाही. तिथं खरं चकना मिळतो, फोटाण्याचे दुकान आहे का? म्हणे नाही. म्हणून असं करू आपण यांना सगळ्यालाच घेऊन जाऊ नरकात, मग आपली सोय होऊन जाईल. येतील की ते नरकात? परमार्थिक माणूस शेजारी बसला. अहो म्हणे तुम्ही दारू पिलेले, हा मार्ग चांगला नाही, हा रस्ता चांगला नाही, यानं संसाराचं राखरांगोळी होईल, हे होईल ते होईल, हा मार्ग चांगला नाही. आणि तुम्हाला माहिती एस टी महामंडळाचं काय, एस टी महामंडळाचं मार्गदर्शक येते, मार्ग दाखवून देते, आपल्याला तिथं घेऊन जाते. त्यानं सांगितलं हो ड्रायव्हर गाडी थांबा, या मार्गाने नाही जायचं मला. तो सांगून राहिला की जीवनाचा मार्ग चुकला ना, हा म्हणतो त्या मार्गाने नाही जायचं, मग गाडीतून उतरून द्या मला. काय महाराज, समाजाला मोठी कीड लागली. दारुड्या गेलं दुकानदार त्या डॉक्टरकडून सांगितलं, डॉक्टर माझं फार त्रास होऊन राहिलो. अहो म्हणे तुम्ही आता दारू सोडायला पाहिजे, तुमचं लिव्हर खराब झालं. तर डॉक्टर तुमची पण उतरली नाही का? मी सकाळी येतो. सकाळी गेलं तेच सांगितलं, अहो तुमचं लिव्हर खराब झाला, तुमची पण उतरली. डॉक्टर म्हणजे आम्ही नाही घेत, पण तू म्हणतो ना उतरली, तर खरंच माझी पण उतरली. तुला पाहून मी घायाळ झालो. डॉक्टरनं सांगितलं की तुमचं लिव्हर खराब झालं. डॉक्टर
तुमची पण उतरलेली, माझी पण उतरलेली. खरं सांगू की देवानं माझं लिव्हर खराब दिलं. तर लिव्हर देवानं खराब दिलं. तुझंच एकट्याचं मेड इन देव आहे का? सगळ्याच अशी प्रकारची बुद्धीचं मालिन्य आलं महाराज. संस्काराचा पार खेळ झाला. आणि म्हणून कुठंतरी हे थांबलं पाहिजे. म्हणून ठिकठिकाणी असे साधू संत येतात. साधू संत साधू संत सांगून गेले त्यांचा बोध घेई. साधू संत सांगून गेले त्यांचा बोध घेई. सावधान होई वेड्या सावधान होई. सावधान होई वेड्या सावधान होई. ऐकायला पाहिजे महाराज. चांगलं सांगणारच ऐकायला पाहिजे. नाहीतर मग काय. मारुतरायाचे आता उद्या हनुमान जयंती आहे. भगवान श्रीराम किष्किंधा अरण्यामध्ये सुग्रीवाची भेट घेऊन थांबले. तिथं सुग्रीवाशी सख्य केलं आणि आता सीतामाईचा शोध करायचा आहे. सगळ्यांनी जबाबदारी उचलली. सुग्रीवाने सांगितलं की आमची 4 प्रकारची वानराची सेना आहे. ती आम्ही 4 दिशेला पाठवू. तुमच्या सीतामाईचा शोध करू. कारण दक्षिण दिशेकडं रावणाने सीता घेऊन गेला असं जटायूने सांगितलं. सगळे निघून गेले. आता वानरच ते. सीतामाई कशी हे विचारलं पाहिजे ना. आता वानर काय सांगितलं चालले. कोणीच विचारलं नाही. दक्ष तर काही नाही. सांगितलं पाहिजे काही नाहीच. ते कामेच असतात. 4 दिशा दक्षिण दिशेकडचे जे जाणारी युनिट होतं किंवा ठरलेलं होतं ते नळनी, जामवंत, हनुमंत, अंगद वगैरे सगळ्यांनी रामरायाचं दर्शन घेतं निघाले. मारुतीराने सांगितलं प्रभू मला तर एक तर स्त्रीचा काही संबंधच नाही पाहायचा. मी नैष्टिक ब्रह्मचारी. सीतामाईची ओळखण्याची काय खूण आहे? कोणी विचारलं? बलबुद्धी विद्या देहू मोही हरू कलेश विकार. बुद्धीचा दाता आहे तो. सगळ्या प्रकारचं संकट कटे मिटे सब पीरा जो सुमे. तुमचा चांगला भाग आहे. हनुमान चालीसाचा पाठ करून राहिले. बाबांनी सांगितलं तुम्हाला की 3 वेळेस तुम्हाला अडथळे आले तर हनुमान चालीसाचा पाठ करतो. माऊलीला विचारा, सवंगी महेशगिरी बाबाला विचारा, तिकडे राघवगिरी बाबाला विचारा. अगोदर सांगत असतो की यज्ञ वगैरे करायचा ना, धान्य फेरी करायची तरी आम्ही हनुमान चालीसाचा पाठ करून घेतो. आणि मग 1000 असो 2000 असो. आता 27 वर्ष झाले कधी धान्य फेरीत काही कोणाला त्रास नाही काही नाही. आणि थोडं नुसते वारीहून येतं तरी माणसं 4-4 दिवस उठत नाही. पडसं होईल, खकलो होईल, अमुक होईल, तमुक होईल. आणि म्हणून द्या हो संकट कटे मिटे सब पीरा. हनुमान चालीसाचा पाठ करायला पाहिजे. किंवा गणपतीचं अभिषेक वगैरे करायला निर्विघ्नपणे पार पडून द्यावं. भगवान श्रीरामाने सुद्धा रावणाकडं जायचं आहे तर काही विघ्न येऊ नये. समुद्रावर सेतू बांधायचं आहे. त्या कार्यासाठी अगोदर रामेश्वरची प्राणप्रतिष्ठा केली. जनार्दन स्वामी सांगितलं की कोणत्याही भगवान शंकराची प्राणप्रतिष्ठा केली तर कोणत्याही प्रकारचं पाप राहत नाही. आणि पाप असेल तर अपयश आहे. यश पुण्य न लभते पापना अपयश येतं. म्हणून अगोदर रामेश्वरची स्थापना केली महाराज. आणि मग रावणाकडे गेले. मारुतीराने विचारलं की प्रभू सीतामाई कसं काय ओळखू मी? आणि तिच्या मुखामध्ये सतत रामनामाचं स्मरण आहे. आणि बरं मी तुमचं दूत आहे किंवा तुमचा निरोप घेऊन जाणार आहे. तीन सीतामाईला कसं समजेल? विश्वास बसेल यासाठी काय? म्हणून मारुतीला बुद्धिमत्ताम वरिष्ठम म्हणलेले. खरं आहे म्हणे ते. म्हणजे असं कर लग्नामध्ये मला ही अंगठी दिलेली आहे. ती अंगठी तुझ्याजवळ राहू दे. ती रामनामाची अंगठी आहे. ही दाखवली का तू तिला समजेल की नाही हा रामरायाचाच सेवक असला पाहिजे. म्हणे देवा एका 2 साक्षीदार लागतात. कोणतंही डॉक्युमेंटला 2 साक्षीदार लागतात. मग ट्रस्ट डीड असो खरेदी खत असो 2 लागतात साक्षीदार. आता की तुम्हाला माहिती आहे सगळं. साक्षीदार फुटू नये. सगळा खेळ होतो मग.
माझ्या मायबहिणी आता संक्रांतीचे बांगडे भरायला आले, एक म्हातारी बांगडे भरायला आले. भाऊ चांगले बांगडे भर, फुटल्या नाही पाहिजे. 10-10 15-15 घालतात बांगडे, काही 2-2 डझन घालतात. आणि आता एकच, आता एक बी नाही घड्याळच, आता एक पण नाही शहरामध्ये. असं वाटतं लग्न झालं की नाही काय माहिती. बारीक, एवढी बारीक गंध लावतात का आम्हाला तर चष्मा लावून पाहावं लागतो आहे का. असं झाली आज परिस्थिती. ती म्हातारीनं सांगितलं चांगलं भर भाऊ, बांगड्या फुटल्या नाही पाहिजे. आता तो बांगड्यावाला हुशारच राहते. ती म्हणे आई आता निवडणूक झाली, एखाद्या वेळेस आमदार फुटेल पण माझी बांगडी फुटणार नाही. कौतुक आहे त्याच्या बांगडीचं. बरोबर आहे. निवडणूक झाली त्यानं सांगितलं की आमदार फुटेल पण माझी बांगडी फुटणार नाही. तिला पटलं असेल बिचारलं, आणखीन भरले असेल बांगडी. सांगत तात्पर्य की दुसरी खून काय देवा म्हणून द्या हो. लग्न झालं की तुमचे पहिलं रात्र असते, त्यावेळेस तुम्ही जीवश्य कंठस्य मैत्री. आता आम्ही नैष्टिक ब्रह्मचारीने हे सांगायचं काही कारण नाही. तुम्हाला हे थोडंसं वेगळं वाटेल, पण माझे मायबहिणी आहे, माझे लेकरं आहे, त्यांना सांगतो की पहिल्या रात्री दोघांनी एकमेकाला अशा प्रकारची शपथ घ्यावी. त्याला सुहागरात म्हणतात. आपले सुहागरात कुठे होते. विशेषतः श्रीमंत लोकांची सुहागरात पाहिली आम्ही. आता चाललो आम्ही परदेशात, तिकडं अरे देवा हो, मी वाचलंय ते सांगतो की आपल्या वाडवडिलांचं घर असेल त्याच्यात त्यांची ऊर्जा असते. वाडवडिलांच्या घरातच पहिली रात्र झाली पाहिजे. तुम्हाला वाईट वाटेल, मी वाचलं ते सांगावं. आपण अशी ठावे ती तर आमचं काही ते क्षेत्र नाही, आम्ही ब्रह्मचारी माणसं आहे. पण वाडवडिलांच्या घरामध्ये असलं तर त्या म्हणून आपण म्हणतो का वाडवडिलांची पुण्य आहे. आता तुम्ही कसं 3ऱ्या-4थ्या पिढीचं सुतूक धरून राहिले, काय धराचं कारण ते गेले, काही कारण आहे का. पण त्यांचं काहीतरी अंश, त्यांची काहीतरी ऊर्जा आहे, काहीतरी त्या वास्तूमध्ये त्यांचं काहीतरी आहे. काहीतरी आहे म्हणजे काय आहे, काहीतरी अस्तित्व म्हणजे काय. तुमच्या हातात मोबाईल आहे, बटन दाबलं की वेगवेगळे फंक्शन घेतात. कुठं जातं ते दिल्लीला आणि कुठं जातं परदेशात, काय जातं तिथपर्यंत. नंदभाऊ तुम्ही आता लेन्स लावला कॅमेऱ्याला, जवळचं दूर, दूरचं लांब, लांबचं जवळ. तसं मग कॅमेरा जसं लेन्स लागतो तसं माणसाला सेन्स पाहिजे. काय योग्य काय अयोग्य, आज सेन्स नसेल तर काय उपयोग. आणि म्हणूनच त्या घरात आणि त्या दिवशी रामरायाचं सांगतो तुम्हाला की त्या दिवशी रामरायांनी पहिल्या रात्रीमध्ये सीते तुला मी काही देतो आहे. सीतामाईने सांगितलं मी पण तुम्हाला काही देते. काय देत आहे. सीता सांगितलं की रामरायाने सांगितलं नीट लक्ष देऊन ऐका, तुमच्यासाठी फार गोड आहे, मला हे सांगायचं आहे तरुण पिढीसाठी. ऐका ना काय आमचं सांगायचं काम आहे. अध्यात्मविद्या विद्यानाम सांगितलं की सीते तुझ्या व्यतिरिक्त सर्व स्त्रिया माझ्या मायबहिणी आहे. आता मला सांगा, असं जर नवड्यानं खऱ्या अर्थानं अभिवचन दिलं तर भांडणं होईल. जर माझा पती दुसऱ्याच्या स्त्रीकडे जर वाईट नजरेनं पाहत नाही तर संशय घ्यायचं की कारणच नाही. आणि आता तर संशयाचं भूत तुमच्या हातात आहे. त्याच्या मोबाईलमध्ये तिचा फोटो पाहिला आणि तिच्या मोबाईलमध्ये त्याचा फोटो पाहिला आणि चालले वकिला सगळं झाली फारकती. किती संसार उद्ध्वस्त होऊन राहिले. एखादं असंच गेलं ते ताना ती फार त्रास देते आणि ती गेलं वकिलाकडं. ती मला काम सांगते आणि ती माझ्याकडून काम करून घेते ना, असं करून घेते आणि तसं करून घेते. गेलं वकिलाकडं. रविवारचा दिवस होता म्हणजे आज वकिला चांगला सल्ला घेऊ, याला फारकतीच देऊन टाकू. वकील साहेब आहे घरी, म्हणे आहे घरी, बसा चहा पाणी घ्या. काय करतो म्हणे आता एवढी फरशी पुसली का मग तुमच्याकडे बोलतो. वकिलांनी फरशी पुसून राहिला म्हणजे आज रविवार आहे. त्यानं सांगितलं की किमान आजचे दिवस तरी मला विश्रांती द्या, फरशी पुसा. त्यानं विचार केला की वकील फरशी पुसवताना आपण त्याला फारकती घ्यायला आलो. मग त्यानं सांगितलं बसा चहा पाणी का. आमचे शेट कसे करते, चहा पाणी घ्या, थोडं बसा, थोड्या गप्पा गोष्टी झाल्या. अरे बाबा तुम्ही पारमार्थिक आहे ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. चांगल्या पंथाला जायचं आहे तुम्हाला, चांगल्या प्रकारचं संस्कार एकमेकाचं ऐकायलाच पाहिजे. ती तुमची अर्धांगिनी आहे. म्हणून सीतामाईनं सांगितलं की प्रभू मला तुम्ही जसं मला हे दिलं
अभिवचन दिलं तसं मी सुद्धा सांगते की माझ्या दृष्टीसमोर परपुरुषाची छायासुद्धा मी येऊ देणार नाही. मरण आलं तरी चालेल, पण परपुरुषाला छायासुद्धा नाही येऊन देणार. आणि एक द्या प्रभू आणखीन, की आपल्या दोघालाच हे माहीत पाहिजे असं एक मी नाम द्या मला. म्हणून भगवंताने सांगितलं की मी पण सांगतो की मी कोणाला सांगणार नाही मी दिलेलं नाव. म्हणून भगवंताने सीतामाईला सांगितलं की हे करुणा निधान हे नाम मी फक्त कोणाला सांगितलं नाही, हे तुला सांगतो. आणि हे अशा प्रसंगी तुला कामाला येईल. हे सगळं अगोदर लिखित असतं वाल्मिकी रामायणमध्ये. त्यावेळेस तुला याची खात्री पटेल की रामराय काय आहे, सीतामाई काय आहे. करुणा आणि दान अशा प्रकारचे दोन एकमेकांनी प्रतिज्ञा घ्यायची असते. धर्मीची अर्थीची कामीची नाची तरामी नाचे तरा. म्हणून फक्त आम्हाला दोघालाच माहिती आहे. पण सीते, जर माझ्या गुरूने विचारलं तुम्ही एकांतात एकमेकाला काय वचन दिलं, तर मी माझ्या आईला सांगू शकतो, वडिलाला सांगू शकतो आणि गुरुला सांगू शकतो. याच्या व्यतिरिक्त मी कोणाला सांगणार नाही. किती चांगलं आहे महाराज. मातृदेवो भव पितृदेवो भव. एक अक्षर किंवा एक साधं क्रियासुद्धा रामरायाची धर्माच्या व्यतिरिक्त नाही. म्हणून रामरायाची मूर्ती म्हणजे धर्माचं प्रतीक आहे. तुम्ही आता रामरायाची मूर्ती करून राहिले, मूर्तीची प्रतिष्ठा करून राहिले, ती धर्माची मूर्ती आहे. नुसती मूर्ती प्रतिष्ठा करणं सोपं आहे महाराज, पण तिथं दिवाबत्ती झाली पाहिजे, पूजापाठ झाली पाहिजे, नाहीतर काही उपयोग नाही. ब्राह्मणानं अनेक प्रकारचे कष्ट करून मंत्र म्हणून त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा गेली. 15 दिवस दिवाबत्ती झाली नाही, 15 दिवस पूजा झाली नाही, 15 दिवस नैवेद्य झाला नाही, तर त्या देवेचं तेज निघून जातं. तुमच्या घरी पाहुणा आला आणि 8-10 दिवस राहिलं, तर जेवूच घातलं नाही तर राहील का तो? त्याच दिवशी निघून जाईल. आणि म्हणून ते सुद्धा सगुण उपासनेमध्ये हे पाळायला पाहिजे. नाही तर मंदिर खूप बांधतात मोठमोठे. तुमच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी भावानं आता 2 रत्न या भूमीने दिलेले आहे माझे सेवाधारी. तर सेवाधारीचे आज्ञेचं उल्लंघन करणं 3दा यावं लागेल बाबा. 15 दिवसात 2 वेळा चक्रात. आता समृद्धी मार्ग झाला, पण दुसऱ्या दिवशी कंबर उठून देत नाही. लहानपणी पळत्या गाडीतून पडलो खाली, म्हातारी म्हणणे आता केला पोरगं काही काम होतं नाही. तेव्हापासून कमरेची व्यथा लागली. तर ते आता डॉक्टरकडे गेलो, त्यांनी सांगितलं तिथे गॅप पडलं आहे, त्याला आता काही उपयोग नाही, आता सहन करायचं, दुसरं काही नाही, बेल्ट लावायचं. बेल्ट लावायची पण लाज वाटते. आता लाज वाटायचं काही कारण नाही, आता बिनलाज झालं, लावाच लागेल. सांगायचं तात्पर्य काय की अख्या दोघांची प्रतिज्ञा आहे. आणि म्हणून हे मारुतीरायाने सांगितलं की हा शब्द मी फक्त आई वडिलाला आणि गुरुला सांगितला. आणि मारुतीराय कोण आहे? तुका म्हणे रुद्रा रुद्रा शरण आलो रामदूता. भगवान शंकर आहे ते. भगवान शंकर म्हणजे आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांत सगळे वाट. तुम्ही हरिपाठामध्ये नित्य म्हणतात सकळ सिद्धांत, तो त्यांना सांगितलं देवाने. देवाने अगोदरच शब्द मोकळा करून घेतला सीतामाईकडून. आणि म्हणून देव ती रामनामाची मुद्रिका तोंडात घेतली आणि उड्डाण केलं. तुम्हाला माहिती आहे 100 योजन येतो. असं अजूनही तो सेतू आहे. पाहिला तुम्ही, पेपरला वाचला असेल किंवा डिस्कवरीवर पाहिलं असेल. युद्ध झालं, पाकिस्तानचे जहाज आपल्या भारतातून मधून जाऊन देत नाही आता, किंवा एरोप्लेन विमानामुळं दुसरीकडे चीनकडं इकडं तिकडं रस्ता येतो, तिथून जाऊ देत नाही, शत्रुपक्ष आहे. आणि म्हणून लंकेला श्रीवळसा घालून मग परदेशात तिकडं चीन, चायना, जपान, कोरिया तिकडं जातात. पण त्या सेतून ज्यावेळेस तिथं राम सेतू आहे, तिथून जाताना खाली लागतात. मग परत आणखीन लंकेला वळसं घालून जावं लागतं. मग का बरं जहाज इथं रुततात, का बरं थांबतात? म्हणून शोध घेतला तर अजूनही तो सेतू खाली आहे. हे मोठमोठे दगड आहे, ते जहाजाला सुद्धा जाऊ देत नाही. काही हजारो टनाचे जहाज असतात तरी. म्हणून तो राम सेतू झालेला आहे, असं कोणी अंधश्रद्धा मानू नये. आणि म्हणून ते मारुतीरायाने ते 100 योजनपर्यंत आहे. आणि ती मुद्रिका घेतली, उड्डाण केलं, तर पहिले मैनाक पर्वतवर आला. नीट लक्ष घ्या. तर भावार्थ तुम्हाला सांगणार आहे की मैनाक पर्वतवर आला म्हणजे मारुतीराय थोडं थांबा, फळं वगैरे खा, मी पर्वत आहे, माझ्यावर अनेक प्रकारची फळं आहेत, हे आहेत ते आहेत, थोडी विश्रांती घ्या मग जा.
रामरायाचं कामासाठी मारुतरायाने सांगितलं की मला विश्रांतीची गरज नाही, मला फळाची गरज नाही, म्हणून देव दुसरा अडथळा आला. सुसरा नावाची राक्षसीनं तिनं मारुतरायाला गिळायचं ठरलं. म्हणजे विचार करा की आता तुमच्या भाषेत सांगायचं हे की रावणाची आणि गुप्तचर यंत्रणा किती भारी होती बरं. त्यानं दोन, पहिला माणूस आहे, दुसऱ्या 2 स्त्रिया आहे. किती विश्वास होता त्याचा स्त्रियावर. डिफेन्स म्हणा, फौजी म्हणा, आता फौजीमध्ये स्त्रियांना घ्यायला लागले तेव्हासुद्धा होतं. ते सुसरानान त्यानं भगवान रामरायाला मारुतरायाला गिळून घेतलं. मारुतराय तिच्या पोटातून वर आले, तिचं डोकं फोडून. अशी डोकं ओढत प्रत्येकाला येतेच कोणत्या ना कोणत्या रूपानं. तिथं लक्ष देऊ नये, तिथून बाजून निघून जाऊ. डोकं उठाड कोणाला नाही आहे. तुम्हाला राग येऊ देऊ नका, नको माझं डोकं खाऊ, मी नाही खात तुमचं डोकं, तुम्ही पण माझं डोकं खाऊ नका. डोकं खायची वस्तू आहे का? डोक्यातले विचार चांगले नाही, डोकं खाऊ नका म्हणजे डोक्यातले डोकं खाता का तुम्ही? नाही विचार. आणि म्हणून जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा, तूच शोधणी पाय. विचार चांगला असेल तर सुखई महाराज तिच्या डोक्यातून बाहेर आले. पुढं सिंहन नावाची ती होती, ती अशी छाया धरायची आणि तोंडात टाकायची. मारुतरायाने छाया धरलं ती म्हणजे मला जाऊ दे, मला भूक, रामरायाचं कार्य करून आलो ना तर मला खुशाल खातो मी, तोपर्यंत खाऊ नको समजून सांगितलं. ऐकायला तयार नाही. मग काय तुम्हाला मारुतरायानं सीताराम एक गादा टाकली तेच. मारुत्याची गाद्याचे 10 मन वजन होतं, नाही 200 किलोची एक गादा होती. संपलं. पुढं लंकिनी 3 अडथळे, तिन्ही सिक्युरिटी गार्ड कोण? स्त्रियाच. म्हणजे रावणाचं किती दूरदर्शी होता तो. आणि ते म्हणे आहे चोरा मध्ये चालला, इथं चोराला जाऊ देत नाही मध्ये. मारुतरायाने सांगितलं चोराला जाऊ देत नाही? तुझा राजा तर पहिला चोर आहे, त्याला कसं काय जाऊन दिलं तू? सीतामाई चोरून आणली त्यानं. मी काय चोराला थोडी चाललो, शोध घ्यायला चाललो. तो असं करू नको. ऐकत नाही की काही नाही ऐकत स्त्रिया. मग त्यांच्या नाते लागू नये. मग जाऊ दे असं नक करू. आणि मारुतरायाने एक बुक्का मारलं, गेली मरून. पण तिनं ज्यावेळेस मारुतरायाचा स्पर्श झाला तिला, भावानं सांगितलं ना की दर्शनम स्पर्शनम पापन. कोणीतरी तू राम भक्त असला पाहिजे. सद्बुद्धी झाली तिला, ती दुर्बुद्धी होती. कोणत्या तरी संताचा स्पर्श झाला की सद्बुद्धी प्राप्त होते. संत चरण राजा लागता सहज, संत चरण राजा लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाई, वासनेचे बीज जळोनी जाई. मग वरदान आहे, कोणीतरी राम भक्त तुला मारील त्यावेळेस तुला तुझं परत चांगलं स्वरूप प्राप्त होईल. म्हणून द्या हो, लंकिनीचा उद्धार झाला, सिंहलीचा उद्धार झाला, तिच्या पोटी राहू केतू आलेत आणि सुरसाचा उद्धार झाला. काय सांगायचं तात्पर्य की संत चरण रज लागता सहज. सद्गुरू जनार्दन स्वामी कार्यक्रम करून चालले. ही 13-25 गाडी होती तुमच्याकडे. पहिले धान्याला यायची बा, आता आम्ही ती स्मारक म्हणून ठेवली. त्यावेळेस मी पायात वगैरे काही घालत नाही. बाबांनी तुम्हाला सांगितलं असेल, संगमनेर तालुक्यामध्ये खूप विटाचे भट्टे आहेत आणि एका अशा दूर प्रवारणीच्या काठावर धान्य गोळा करायच्या निमित्ताने एक खोलीमध्ये मला राहायचं. एका भक्ताची खोली होती नदीच्या काठावर, तिथं राहायचं. पायात काही नाही आणि सुपारची वेळ स्नान करून चाललो. ते एक आई बसली होती एका झोपडीमध्ये. अरे बाबा इकडे ये, पायात काही घाल रे बाबा. फार सूर्यनारायण एवढा तापलात, खाली जाळ झाला आणि तो खुशाल पायी चालला, काहीतरी घाल पायात. लाई माझं व्रत आहे, काय हरकत नाही.
त्या ठिकाणी जनार्दन स्वामीचा कार्यक्रम झाला. मुक्काम पोस्ट जोरवे, तालुका संगमनेर, जिल्हा नगर. तिथून गाडी चालली. फुफाटा ते काय म्हणतात त्याला, विटाची भट्ट्या तिथं खूप फुफाटा असतो, माती असते ती पोयटीची माती परत आणि परवारा काढायची. इतका फुफाटा उठला. दुपारची वेळ आणि जनार्दन स्वामीची गाडी पुढं गेली तर ते गाढव आलं मागून आणि त्या फुफाट्यात लोळायला लागलं. गाढव कधी दुपारच्या वेळेस फुफाट्यात लोळलं पाहिलं का तुम्ही? गाढव फुफाट्यात ते सकाळी सकाळी लोळी येते त्याला फक्त. सकाळी लोळी येते म्हणजे तो स्नान करतो. दुपार कोणी स्नान करेन की तो माधवरावसारखं, महेशगिरी बाबासारखं त्रिकार. ती धूळ उडून गेली आणि तो असं खाली वर करून राहिला तो शेठ, ते गाढव. आम्ही बसलोच बाबाजी शेंचा. बाबाजी गाढव पा दुपारच्या वेळेत ते येड्या हो, त्याला कळलं इथून कोण गेलं. ते म्हणलं नाही बाबाजी, बाबाजी काही स्वतः स्तुतीने करतं. संत चरण राजे लागत असं विचारतं, काहीतरी पुण्य असेल मागचं. ते संत चरण रज लागत त्याच्या योनीतून ते मोकळायचं साधन आहे. काय सांगायला पाहिजे. सहज बोलणे हित उपदेश करुणे साहस शिकवित. म्हणून द्या हो, भक्तीची वाट जर कोणाला पोसायची असेल, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबटा, शुर आणि धीर स्वामी कायऱ्याशी सादर. जनार्दन स्वामींना आणि हनुमान जयंतीला हेच प्रवचन करायचे. बाबा हो, सांगू नये असं लहानपणी बाळपणी बाबांना मारुतरायाची सेवा केली. सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची. धन्य तुमची शिव भक्ती, धन्य तुमचा उपदेश, बालपणी पाणी घाले अकरा मारुतीस. हो बालपणी पाणी घाले अकरा मारुतीस. जमून शिष्यगण बाबा, जमून भक्तगण, मार्ग सांगे भक्ती ज्ञान. एकमुखाने बोला बोला जय जय जनार्दन. एकमुखाने बोला बोला जय जय जनार्दन. दहेगावची जन्मभूमीच्या ठिकाणी असे छोट्या छोट्या अंतरावर असे सागज, माळी सागज, 7 प्रकारचे सागज आहे असे तिथं. पार पिंपळगाव हे ते आसपासचे गाव पालखेडेपर्यंत सकाळी लवकर उठून 11 मारुतीला. म्हणून बाबाला भक्ती मार्ग सापडला म्हणून बाबाजी सांगायचे. अर्थात ते मुळात तिथून घेऊन आम्ही वैकुंठवाशी आलो याच कारणाने. पण आमच्या लेकरांना नादी लावण्यासाठी, भक्ती मार्गाला लागण्यासाठी सकाळी उठावं, तांबर पाणी मारुतीला टाकावं, दर्शन घ्यावं. मुला तो बुद्धी देणार आहे. सकाळ बल बुद्धी विद्या, बल पाहिजे तुम्हाला. 5 वर्षापासून तर 50 वर्ष माणसाला बल पाहिजे संसार करायला. बल बुद्धी पाहिजे आणि बल आहे पण बुद्धी नाही. म्हणून आपण म्हणतो पहिल्यांदा लोकांचं बेजा गुडघ्यात राहतो. आणि म्हणून बल पाहिजे, बुद्धी पाहिजे, बल बुद्धी विद्या पाहिजे काहीतरी. नाही तर पाहतो मी मास्तर रिटायर होतं तरी मॅट्रिक नापासच, पासच होत नाही. असे होते आमचे. एक जण सांगितलं मला शिकायचंच नाही. अरे बाबा असं करू नको, गरीब आहे तू, आदिवासी, असं करू नको, शिक. काय लागन ते मी खर्च करतो पण शिक. एक वर्ष एका वर्गात 2-2 वर्ष का होईना, कार्तिकी म्हणा आषाढी म्हणा चालू दे, जेव्हा पास होईल तेव्हा होईल. बरं झोपाळू खूप. एकदा झोपलं तर 10-8 तास उठायचं नाही. एक नंबर 1ला नाही, नंबर 2ला पण नाही. झोपलं का झोपलंच. हा असं शिकवलं त्याला. शिकवलं तर आता क्लास 2 आहे, ऑफिसर आहे चांगला. आता हसू येत त्याला सांगितलं कामच. सांगत तात्पर्य की आळस हा माणसा शत्रू आहे, पण त्याला थोडं दूर करायला पाहिजे. म्हणून द्या हो, बाबाजींनी अगोदर 12-11 मंदिराचं दर्शन घेऊन यायचं आणि पहाटे परत कामाला सुरू. ज्या ठिकाणी सद्गुरू जनार्दन स्वामींनी मोठा चालवल्या त्या ठिकाणी त्या शेठसारख्या शेठ एक खुशालचं काहीतरी नाव आहे त्यांचं, त्या करंजगावला त्या शेठनं स्वतःचे पैसे खर्च करून मंदिर बांधलं आणि आम्हाला प्राणप्रतिष्ठाला बोलवतं. ज्या अजून ती विहीर आहे ते मोठाचं ते आहे, आता तर नाही मोठा नाही राहिलं म्हणा, पण त्या ठिकाणी जनार्दन स्वामींना मारुतरायाचा साक्षात्कार झालेला आहे. कारण काय की पहाटे पौष महिन्यात स्नान केलं, पाणी इतकं थंड होतं, अंगावर घेतलं तर पायाला वाम आले आणि तसेच राहिले ते. म्हणून पाय दुबळे झाले, पायाला थोडंसं कापाय झाला. कशामुळं द्यावं, का बरं एवढं कष्ट करायचे? कष्ट केल्याशिवाय काही मिळणार आहे का द्यावं?
आणि म्हणून देव कष्ट केलं तर संसारात मिळेल, नाही कष्ट केलं तर काय मिळेल तुम्हाला. म्हणून कष्ट करायला पाहिजे. कष्ट करी शिव भक्ती करी, भक्ताशी अमृत. माझं ओपले चित्ते. असं ओपले म्हणजे तुम्हाला आता माझ्या जुन्या आई बहिणीला माहीत, ओपले म्हणजे विकले. काय मक्का ओपून आला का, इकडं पण म्हणतो सोयाबीन ओपून आला का, ओपणे विकले. ज्यांनी आपलं सर्वस्व त्या भगवंताला विकलं, मग त्यांचं काय अधिकार आहे का. तुम्ही तुमचं धान्य विकलं, शेटलकडं जाऊन विकलं, तुमचं काही अधिकार नाही. त्यानं तुम्हाला पैसे दिले म्हणजे असं माझं चित्त मी भगवंताला विकून टाकलं. पै सर्व भावे उखिते, जे ओपले माझं चित्ते, जैसा गर्भ गोळू उद्दमाते. आईच्या गर्भामध्ये मुलगा राहतो, 4 महिन्यानंतर त्याला सर्व अवयव येतात, जीवात्मा येतो. मग आई जी कडू आंबट गोड तिखट खाते, त्याचा अर्कातून अर्क नळानं म्हणजे नाळानं त्याच्या पोटात जातो. त्याला काही दात असतात मध्ये, किती देवाची गरज नाही मारत. मग बाहेर आलं तर आईच्या स्थानामध्ये दूध तयार. अगोदर दूध राहतं, अगोदर दूध नाही राहत. 4 महिन्यानंतर आपोआप काय यंत्र आहे असं देवा, काय त्याचे उपकार आहेत. 4 महिन्यानंतर तिथे ग्रंथी वाढत चालतात. सायन्स आहे. 4 महिन्यापर्यंत काही नाही. 4 महिन्यानंतर हळूहळू स्तन मोठे होत चालतात. त्याच्यामध्ये दूध स्रवायला लागतं. 9 महिने 9 दिवस झाले की प्यायला लागलं, लेकरू बाहेर येतं, प्यायला लागतं. मग दात आल्यानंतर खायला लागतं. मग वेगवेगळ्या प्रकारचे खायला घालतो आपण त्याला. आणि पुढं मग दात खातो. दात खायची वस्तू आहे का. तुम्ही अरे दाजी माझ्यावर दात खातात, बरं ते दुधाचे दात पडून जातात, परत चांगले येतात. आणि किती योजना आहे, कशी काय येतात. ओरिजिनल दात एवढे बाबा ग्राइंडरनं घसले, काहीच नाही. बाबा म्हणे दात फार कडक आहे बा तुमचे. दात कडक आहे पण मात गेर बाबा कडक नाही म्हणलं. दातात त्रास झाला. मी ती डॉक्टरकडं खूप ग्राइंडिंगनं घसलं, ते हिजून गेलं सर्व, नवे बसावं लागतील. सांगत तात्पर्य का की किती ईश्वराचे उपकार आहे महाराज. गर्भ जैसा माऊली म्हणते, जैसा गर्भगुळ उद्दमाते कोणाही नाही, तैसा मी वाचुनी काही अनेक गोमटेची नाही. मजशी नामे ठेवी जिनिया ठेवले, ऐशी अनन्य गतिकेची. अशी अनन्य भावाने जो मला शरण होतं ना, त्याचं सर्व प्राप्ती त्याला प्राप्ती करून देतो, प्राप्तीचं परत हे करून देतो. सीतामाईचा शोध लावतानंतर ती मुद्रिका दाखवली रामरायानं. मी मुद्रिका रामरायाचीच आहे. आणखीन खात्री पडण्यासाठी रामरायानं सांगितलं की हे करुणानिधान, ही माझी शपथपूर्वक सांगतो सीतामाई, मी रामरायाचं दूत आहे. मी करुणानिधान श्री रामरायाचं दूत आहे. जय जय रामदूत हनुमंत हनुमंत. दिले माईला खात्री पडली. सकळ गुणनिधान वानरा नाम धीश, आशीर्वाद दिला. अष्टसिद्धी नवनिधिकेत. आता चांगलं केलं बाबा, नाही तर आता मी आत्महत्या करायला तयार झाले होते. कोणीतरी अग्नी आणून द्या, त्या अग्नीमध्ये मी जाळून घेते. अशा एवढा त्रास तिथं झाला. मला सांगा एवढा त्रास करण्याची शक्ती कशामुळं प्राप्त झाली सीतामाईला? रामनामामुळं. इकडं रामरायाला तुम्ही सांगा, तुमच्या पत्नीकडं कोणी वाईट नजरेनं पाहिलं तुमच्या अंगाची किती आग होते, किंवा आपल्या पतीला कोणी मारलं तर तुम्हाला किती वाईट वाटतं. प्रत्यक्ष रामरायाची पत्नी कोणी तर दुसरं हरण करून घेऊन जातो, याच्यापेक्षा कोणतं दुःख आहे. आणि ह्या दुःखाच्या परिहारासाठी रामराय काय करायचे? शिव 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 शिव, सतत शिवनामाचा जप रामरायामध्ये होता. म्हणून एवढं दुःख. सांसारिक जीव हा, संसार म्हणलं का दुःख आलंच. कोणी असो, ईश्वरी अवतार झाला तरी, माऊलीला अवतार, महाविष्णूचा अवतार,
दुःख किती सहन करण्याची शक्ती कशी आली. आपल्याला थोडंसं सहन नाही झालं तर आपण आत्महत्या करतो, अमुक करतो, काय करतो. मला मुलगी झाली म्हणून 10 रुपयाला लागला, आणि 10 रुपयानंतर ते मुलगीचा मुलगा होईल का, तुझं वाटोळं होईल. काय बुद्धी आहे, काय विचार आहे महाराज, काय हलके विचार आहे. का हे ज्ञानविने नाशिले येतच नाही. सत्संगाला नाही, कथाला नाही, प्रवचन नाही, या अनुष्ठान नाही, यज्ञ आगाल नाही. मग या अशा बुद्धी होते. मुलीचं पण असंच. मुली काल रडायला लागली, माझ्याकडे आली. मला सगळे भावा समान मानतात. भावा म्हणे माझ्याकडून थोडी चूक झाली. ठीक आहे, होऊ द्या. मी ज्याच्यावर प्रेम करतोय त्यानं दुसऱ्याशी लग्न केलं, जाऊ दे, करू द्या ना. तुला काय तू शिकलेली चांगले, तुला कोण नाही काय, तुला कोण वरणार नाही. असं धीर सोडू नको. नाही आता मला काहीतरी बरं वाईट, कशाला बरं वाईट करते. तोच एकटा आहे का, मुलं नाही का दुसरे कोण. कशाला हलके विचार करायचे. काही करू नको म्हणून मंदिरात दररोज यायचं, भगवान शंकराला तांबर पाणी टाकायचं, शांत चित्तानं देवाचं नामस्मरण करत बसायचं. तर काल परवा आलीच म्हणजे माझं गायनामध्ये पहिला नंबर आला. आणि पहिलं रडगाणं जर धरलं असतं तर, पहिलं रडगाणं जर डोक्यात असतं तर काय सांगायला पाहिजे तुम्हाला माझे माय बहिणी हो. किती चांगले अनुभव आहेत. द्यानं सोडून दुःख पचवण्याची शक्ती येण्यासाठी सांगितलं, दुसरं काही न करू. अनन्य चिंतयंतो माम ये जनान परिउपासते ते क्षण. मग तो भगवान तुमचं सर्व कल्याण करतो आणि तुमचा सर्व योगक्षम चालतो. अप्राप्याची प्राप्ती करून देतो, प्राप्तीचं रक्षण करतो. म्हणून या श्लोकामध्ये हेच भगवंताने सांगितलं, हेच माऊलीने सांगितलं. हेच रामरायाचं आणि मारुतरायाच्या चरित्रापासून शिकायचे. कुटस्थ मचलम धुरम, दगडानं जोपर्यंत घाव शोषले तेव्हा कुठं मूर्ती झाली, म्हणून त्याच्यावर अभिषेक आहे. आणि ज्या दगडानं घाव शोषले नाही तो पायरी येते, ज्या दगडानं काहीच शोषले नाही तो पाय येते. दगड एकच. आणि म्हणून त्या घाव तर संसारात आल्यानंतर कोणाला घाव सुचले, कोणाला दुःख सुचलं नाही, कोणाला सुख पण कायमस्वरूपी आलं नाही, कोणाला दुःख पण कायमस्वरूपी आलं नाही. या सर्वाचं समन्वय घालण्यासाठी दुसरं काही करू नये. करू नका काही, संत संग धरा. आणि संत संगत धरायचे असेल तर ते तुम्हाला दुसरं काही देत नाही. भक्तिमार्ग सांगतील, सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, देवपूजा करावी, आईवडिलाचं दर्शन घ्यावं, होईल तेवढं नामस्मरण करावं ना. कोणाकडून फसले जाऊ नये आणि कोणाला फसू पण नाही. ह्या 2 गोष्टी गोंदवलेकर महाराज सांगायचे. कोणाला फसायचं काही कारण नाही. आपलं कष्ट करायचे आणि आपलं परमार्थ करायचं. किती सोपं आहे. संसारातला भाग गुरुमाऊलीने समजून सांगितलं, ते सांगण्याचं काम आमच्यावर आहे. 1 तास 10 मिनटं झाले. 10 मिनटं तुम्ही शांत बसलात म्हणून तुमच्या सर्वांना परत एकदा पुनश्च नमस्कार करतो, जय जनार्दन करतो. या ठिकाणी थांबतो. प्रसादावर महामंत्र झाले की सगळ्यासाठी प्रसादाची व्यवस्था आहे. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम जय सद्गुरुदेवा. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापानसमायुक्ता पचाम्यन्नं चतुर्विधम् अहं क्रतुरहं यज्ञः सदाहमहमौषधम् मन्त्राहममेवाज्य ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव अन्नं ब्रह्म ब्रह्म कर्मा वृथा ब्रह्मवेति अन्नं ब्रह्म सर्विष्णु भुक्ता देवो महेश्वरा संचितो भुक्तो दक्षितोषणवादते यज्ञशिष्टाशना संतो चिन्ते सर्वकिल्य यज्ञशिष्टाभूतो यान्ति ब्रह्मासना प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्वदुःखार्षुवायते प्रसन्नते तद्यूयाशु बुद्धिपरिष्ठते अंजने गर्भसम्भूतं कुमारं ब्रह्मचारिणं विनाशान्तं स्मरं शिवार्पणं कृष्णार्पणं ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय.